नमस्कार. ह्या भागापासून संध्याकाळचे गप्पाष्टक म्हणून एक कार्यक्रम मी सुरू करतोय. पूर्वी गप्पाष्टक नावाचा कार्यक्रमच मी करत होतो, पण अलीकडच्या काळामध्ये गप्पाष्टकातलं मराठी समजणाऱ्या मराठी माणसांची संख्या कमी होत गेली. आई वडील मराठी माध्यमातली आणि मुलं इंग्रजी माध्यमातली, ह्या जोडीपर्यंत तरी गप्पाष्टकातली भाषा, त्यातले संदर्भ लक्षात येत होते. आता ते लक्षात येत नाही. पण मी अनेकांनी मला विचारलं की मग आम्हाला आता ऐकायलाच मिळणार नाही का? तर तसं न करता एक 5 ते 7-8 मिनिटांपर्यंत संध्याकाळच्या गप्पा, संध्याकाळचे गप्पाष्टक असं शीर्षक देऊन हा एक नवीन उपक्रम सुरू करतोय. अगदी थोडक्यात संपणार. संध्याकाळी कामावरनं घरी आल्यानंतर हातपाय धुवून मस्त चहाचे घोट घेत तुम्ही हा कार्यक्रम एन्जॉय करू शकता. कुठचाही फार डोक्याला त्रास न देणारा हा कार्यक्रम असणार आहे. हसता खेळता छान कविता, किस्से, व्यंगोळी नावाचा एक नवीन प्रकार मी सुरू केला आहे. व्यंगोळी म्हणजे व्यंग असणाऱ्या ओळी असं म्हणून त्याचं नाव व्यंगोळी ठेवलेलं आहे. तर बघा कसं वाटतं ते सुरू तर करतो आहे. आजची पहिली कविता जी मला आवडते आणि कवितेचं वर्णन त्याच्यामध्ये आहे की काय आनंद मिळत असतो कवीला कविता सुचत असताना, त्याचं हे वर्णन आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐका. आनंदाने भरल्या डोही आज डोलते मन माझे, सूर भारल्या शब्द फुलांचा गंध वाहते मन माझे, आकाशीच्या नक्षत्रांचा पृथ्वीवर उत्सव झाला, क्षितिजावरती रंगलईंचे चित्र पाहते मन माझे, त्रैलोक्याचे कृष्ण मिळोनी रास रंगला प्रेमाचा, तालावरती राधा होऊन मुग्ध नाचते मन माझे, गंधर्वांचे देणे देऊन मायेने आरास मांडली, स्वरात भिजुनी चिंब होऊनी ब्रह्म शोधते मन माझे, ब्रह्म शोधते मन माझे. संध्याकाळचे गप्पाष्टक बघायला विसरू नका. कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय आणि अर्थातच सबस्क्राईब करा आणि काय शेअर करा. असो. शुभरात्री.